मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिला। याला काही तास उलटले न उलटले तोच पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवार काका पुतळे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलं। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली। दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली। यावेळी सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता, तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतविभाजन न करण्याचा आणि शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, असा दावा नाना काटे यांनी केला। काटे आणि गव्हाणे यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करत ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान या संदर्भात त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत पिंपरी चिंचवडमध्ये आमची लढाई होईल असं जाहीर केलं आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने सुद्धा पावलं पडलेली आहेत। अवघ्या काही तासांमध्येच आपण बघतोय की इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आहेत आणि शरद पवारांच्या निवडणूक कोर कमिटीतले सुनील गव्हाणे या ठिकाणी आहेत आणि दोघांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगानेच चर्चा या ठिकाणी सुरू आहे। काय चर्चा आता झाली तुमची? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत असं म्हणायचं का? नाही, बैठक अशी नाही की आचारसंहिता आताच काही तासापूर्वी चालू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जस्ट सुनील मला भेटायला आला होता। आम्ही जस्ट चर्चा करत होतो निवडणुकीला कसं सामोरं जावं लागेल, काय जावं लागेल आणि काही दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की आपण ग्राउंड लेवलला तुम्ही पवारसाहेब गटाच्या काही लोकांशी बोलणं करून घ्या, कारण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या चिन्हावरतीच ते जर आपल्या बरोबर आले तर लढतील आणि अशी साधक बाधक आमची चर्चा चालली होती। म्हणजे वरून कुणाकुणाचा फोन आलाय? शरद पवारांच्या गटातून, वरिष्ठ पातळीवरून, राज्य पातळीवरून? नाही, ही चर्चा आमची झाली असता काही दिवसापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं, त्या दरम्यान आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मला कॉल आला होता। त्यांनी मला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देताना निवडणुकी संदर्भात ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की आपली मताची विभागणी होता कामा नये, तुम्ही ग्राउंड लेवलला तुम्ही मंडळी बोलून घ्या। तर मी म्हणलो ठीक आहे ताई, दादांनी देखील आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून कळवू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी एक नंबरचा राजकीय शत्रू कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाला थोपवायचं असेल तर स्थानिक पातळीवर शक्य असेल त्या ठिकाणी आघाडी करण्याचे आम्हाला त्या ठिकाणी निर्देश देण्यात आले होते किंवा सांगण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने आमची कोर कमिटी देखील आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवसापूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी जाहीर केली। कोर कमिटीची आमची बैठक झालेली आहे आणि आमच्या बैठकीतला एकंदरीत सूर असा होता की जर दोन राष्ट्रवादी वेगळ्या लढल्या तर मतविभाजन होईल आणि या मतविभाजनाचा फायदा अल्टिमेटली भारतीय जनता पक्षाला होईल। त्याच्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की हे मतविभाजन नसेल व्हायचं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या पाहिजे। त्या अनुषंगाने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही प्राथमिक चर्चेला सुरुवात केलेली आहे। तर 2-3 दिवसात पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील। आणि महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाची पहिली बैठक आज पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता भाजपच्या दादरमधल्या पक्ष कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीसाठी भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर आणि प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत। तर शिंदेच्या शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे चर्चा करणार आहेत। भाजप मुंबईमध्ये 150 जागा लढवण्याच्या तयारीत असून शिंदेच्या शिवसेनेकडूनही 100 जागांवरती दावा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्ष आता ॲक्शन मोडवरती आलेत। अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि विधानसभा प्रभारींची बैठक होणार आहे। दुपारी 1 वाजता टिळक भवनामध्ये ही बैठक पार पडेल।
राज्यातल्या सगळ्या 29 महापालिकांसाठी पुढच्या वर्षी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होईल. यासाठी काँग्रेस सुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना प्रचारासाठी मुंबईत येण्याची विनंती करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिका एशियातली मोठी महानगरपालिका आहे, त्यामुळे त्यांना नक्कीच विनंती केली जाईल. आणि सातत्याने मी बघितले की राहुलजींचं नेहमीच मुंबईवरती प्रेम राहिलेलं आहे, त्यामुळे ते मला अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्या संदर्भावरती विनंती त्यांना करू आणि त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवण्याचं काम करू. बातमी सांगलीमधून आहे. सत्ताधाऱ्यांनी सांगलीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीनं एकीची घोषणा दिली. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून सांगलीत परिचित असलेले जयंत पाटील आणि विशाल पाटील यांनी संभाव्य धोका ओळखत एकमेकांचा हात धरलाय, तर त्याचवेळी विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोन्ही मित्रांनी पुन्हा एकदा हातमिळवणी केली आहे. वेगवेगळ्या लढल्यास भाजपला फायदा होईल हा राजकीय धोका ओळखून महाविकास आघाडीनं सांगलीत आघाडीची घोषणा केली. दरम्यान खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत पुढच्या 2 ते 3 दिवसात जागा वाटपाची घोषणा करण्यात येईल असं जाहीर केलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी स्वीकारलेल्या मैत्रीपूर्ण भूमिकेची सर्वत्र चर्चा होती. आपल्यातील टोकाचे वाद बाजूला ठेवत अपक्ष रिंगणात उभे राहिलेल्या विशाल पाटलांना विश्वजित कदमांनी सर्वतोपरी मदत केली आणि विशाल पाटलांनी खासदारकीवर आपलं नाव कोरलं. आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल. जागा वाटपासाठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे, पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही, कारण सर्वच जण नगरपालिकेत व्यस्त होते. आता जागा वाटपांची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेस आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची धुरा देखील ते वाहतील असा मला विश्वास आहे. 19 डिसेंबरला देशात मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केल्यानं एकच खळबळ उडाली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी चव्हाणांना खोचक टोला लगावलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. अमेरिकेतील फाईल्समध्ये काही भारतीय नेत्यांची नावं असण्याची शक्यता चव्हाणांनी वर्तवली. या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आणि यानंतर भाजपच्या नेत्यांनी चव्हाणांच्या विधानाची खिल्ली उडवली, तर पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यात काहीतरी तथ्य असेल म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र पाठराखण केली आहे. म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. पण 19 डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता. त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये, त्याचा पर्दाफाश होणार आहे. उलट चर्चा चालू आहे, कोणाकोणाची नाव आहेत, काय काय, कोणी काय काय कारनामे केलेली आहेत. आणि त्यामुळं चळवळीचा मुख्य आत्मा आहे की आशा सोडायची नाही, काहीतरी होईल बहुतेक असं आम्ही आशा घेऊन पुढे चालू. आतापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, स्वप्न पडत होती, भविष्यवाणी ते करत होते, हे आम्ही बघितलेलं आहे. पण पृथ्वीराज बाबांसारखा ज्येष्ठ नेता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, PMOचे मंत्री राहिले, त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले तर मात्र निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी थोडं काळबेर आहे. पृथ्वीराज बाबा एक अतिशय चांगले नेते आहेत, त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी स्वतःला फार त्रास करून घेऊ नये असा माझा त्यांना सल्ला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं 40 जागांची मागणी केल्याचे संकेत
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिलेत. युतीतील जागा वाटप हे भाजप शिवसेनेची प्रत्यक्ष ताकद, नगरसेवकांची संख्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच ठरणार असून अंतिम निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे यांनी भाजपच्या 6 जागा असून शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत, त्यामुळे कल्याणमध्ये एकूण 30 जागांची मागणी करणार असल्याचं सांगितलं होतं आणि यावर बोलताना कपिल पाटील यांनी हे विधान केलंय. आमचे लोक ही 30 जागा मागतील. मागणी आहे, शेवटी निर्णय कधी होतो, त्यांच्याकडचे प्रमुख लोक, आमच्याकडचे प्रमुख लोक एकत्र बसतील आणि मग कोणाला 30 द्यायचे आणि कोणाला 7 द्यायचे याच्यावर चर्चा होईल. खरं युतीचं फॉर्म्युला हे राज्य स्तरावरून केंद्र स्तरावरून हा ठरलेला आहे. कशा पद्धतीने कोणाला जागांचं वाटप केलं पाहिजे. राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा कार्याध्यक्ष आणि कुख्यात गुंड मयूर शिंदेचा भाजपमधल्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम बारगळलाय. ठाण्यातील आर.जे. ठाकूर महाविद्यालयाच्या पटांगणात नियोजित कार्यक्रमात मयूर शिंदेचा भाजपत प्रवेश होणार होता. याआधी मयूर शिंदे 2017 साली शिवसेनेत सक्रिय होता, पण 2017 साली नगरसेवक पदासाठी संधी न मिळाल्यानं मयूर शिंदेनं भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यानं 2 वर्षांपूर्वी जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पक्षप्रवेश झालाय असं गृहीत धरून कामाला लागू असं मयूर शिंदेनं म्हटलंय. राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आणि या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी देखील महानगरपालिकेचे 7ही प्रभाग आणि अतिक्रमण अधिकाऱ्यांना आचारसंहितेचं पालन करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर तात्काळ अतिक्रमण विभागानं त्याची दखल घेत शहरातील राजकीय फलक आणि झेंडे काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. तसंच शहरातील नवीन कामं, नवीन प्रस्ताव, नवीन ठराव आता केले जाणार नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. 4 प्रभाग अधिकारी आणि अतिक्रमण कक्ष यांना आचारसंहितेचं पालन करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार त्यांनी दररोज आमच्याकडे माहिती द्यायची आहे की आपण आज किती झेंडे, फलक, बोर्ड काढले, कोण शिला झाकल्या, याची सर्व माहिती आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत आणि येत्या 24 तासात हे काम संपूर्णपणे त्यांनी करायचं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे दिल्लीत दाखल झालेत. जरांगे आज दिल्लीतील शाळेमध्ये आत्महत्या केलेल्या शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. शौर्य पाटीलला काही दिवसांपूर्वी शाळेतल्या शिक्षकांकडून मानसिक छळ होत असल्यानं सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली होती. त्यामुळे शौर्याला न्याय मिळावा यासाठी जरांगे मैदानात उतरले. सांत्वन करण्यासाठी मी आलोय. शेवटी संकट हे प्रत्येकावर येतात आणि देशभरातला मराठा समाजाच्या लेकरांवरती जर संकट यायला लागली तर आपण त्यांना आधार देण्यासाठी, धीर देण्यासाठी आणि त्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण साथ दिली पाहिजे. दरम्यान यावेळी ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधवांची देखील उपस्थिती होती आणि तेही शौर्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. उद्या दुसऱ्या कोणावर ही अशी वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं संजय जाधव यांनी म्हटलेलं आहे. जरांगे पाटील त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी आले. वाईट परिस्थितीमध्ये त्याच्या परिवाराला थोडा आधार देण्याच्या भूमिकेतून जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलोत. उद्या त्यांच्यासोबत आम्ही त्या परिवाराला भेट देऊ आणि त्यांना धीर देण्याचं काम ह्या माध्यमातून होईल. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. एक छोटासा